असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठानं शहाजीराजाच्या जहागिरीचं पुणं. स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा शहाजीराजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आधी छान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या बंडाचा काना मोडला, पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आऊसाहेब आणि संभाजीराजे दोघांना हिराजी पेमगिरीवर घेऊन जाईल. त्यांच्या शिबंदी, हत्यार, दाणापाणी, जनावर याची व्यवस्था बाजी करून देतील. वेरूळ रिकाम करून चालणार नाही. सगळा कारभार इथूनच सांभाळावा लागेल. कारभार इथूनच होईल. सोनोपंत त्याची धुरा सांभाळतील. शिक्कामोर्तब आणि पत्रव्यवहार इथूनच होईल. आऊसाहेब नसणार आपल्या सोबत. आऊसाहेब दुसरं लेकरू सांभाळायला जाणार आहेत. दुसरे लेकरू? हो, स्वराज्य. सब लोग कितनी तारीफ कर रहे हैं. दरबार में भी आपको नवाजा जाएगा. मगर असली बात तो आप जानते हैं. जो हरकत दुनिया का कोई भी आदमी सोच नहीं पाया, वो करने का हौसला शाहजी राजे रखते हैं. मगर अफसोस, बादशाह ने हमारे खिलाफ भी खबरगिर लगा रखे थे. मजबूरन हमें ये कदम उठाना पड़ा. अगर ना करते तो आपका सर धड़ से अलग हो जाता. आपको भेज रहे थे, ऐन मौके पर फैसला पलटकर हमें भेजा. बाजी राज, अहो बाजी राज खोरपडे म्हणा. अहो घाबरू नका सा. मी काय भी चुपचाप ऐकत नव्हतो. जुबान संभाल कर बात कीजिए बाजी राजे. तुम्हाला कोण घाबरेल? असं का? अहो तेच तर म्हणतोय मी. घाबरायचं कारणच काय? खान साहब, जश्न का माहौल है. पंडित जी की पूरी फौजें बहुत खुश है. काय पंडित जी, तुम्हाला तर इत्तला केलंच असेल. अहो खान साहेबांना सांगितलंय ना? काय हो, नाही सांगितलं? अहो काय पंडितजी, सांगितलं नाही सर तुम्ही खान साहेबांना? काय नाही सांगितलं? उगाच आमच्यात ठिणग्या टाकू नका. अहो चांगलंच बोलतोय, पण तुम्ही का वाकड्यात जाताय? अहो हत्तीच्या हौदातून लोळवलेली रान सवच काठीला उलटी बांधून आणलीत. ते खरं आहे का नाही? अहो दरबारानंतर फौजेला झणझणीत सागुतीचा भोग असणार आहे. हे सांगितलं? अहो हेच म्हणायचं होतं मला. फौज की हौसला अफजाई करने के लिए ये बात जरूरी होती है. मगर शाहजी राजे और पूना के बारे में आपने सुना तो आपको अफसोस नहीं हुआ?
उन्होंने ये तो आपको लाया था। इतना तो एहसान फरामोश। साहब, शहाजी राजे ने हम पे कोई एहसान किया है ये नहीं मानते हम। आइए, बादशाह पधार रहे हैं। मामाजी काका थांबा, आधी डोळा भरून पाहू देत. कशाला? कधी एकदा नष्ट करू असं वाटतंय. बाजी, पायात घुसलेला काटा काढायच्या आधी आपण त्याला पूर्ण बघतो ना. का नाही राज? अर्ध्यावर तुटला तर काट्याचा नायटा नाही का होईल? तसंच हे डोळ्यात साठवून घेऊ देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना, काय काय त्याच्या भोवती आहे ते समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहाड, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिना, ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना, ही कवटी म्हणजे आपली रयत असं सांगायचं असणार. फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही. आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू, हा इशारा आहे. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. वा जिजाक्का, अभिमान आहे तुमचा. आमच्या नजरेला जे दिसलं तेच आम्ही बघितलं. पर तुम्ही 10 पावलं पुढचं बघितलं. उद्या काय असाय पाहिजे ते बघितलं. गावं जरी पेटवली तरी आमचं स्वराज्याचं स्वप्न कसं पेटवणार? याला मुंहतोड जवाब द्यायलाच हवा. सगळ्यात आधी आपल्याला रयतेला विश्वासात घ्यावं लागेल. होय, आम्ही तोच विचार करतोय. आपणच एवढे हादरलेले असू तर रयतेची काय अवस्था आहे हे बघायलाच हवं. बाजी, तुम्ही मावळात बघा, चाचपणी करा. आम्ही दुसऱ्या दिशेने निघतो. का नाही राज? लागलोच निघतो मी. स्वारी, आपण असेच गेलो तर आपल्याला खरं मत कळेलच असं नाही. पण मग असं नाही तर कसं जाणार? त्याचाच विचार आम्हीही करतो. हुजूर, शाहजी राजा के पास अब पातशाह हजरत के नाम पर सिर्फ घोड़े भी जाएंगे तो भी काफी है. कहाँ फूटेंगे वो? शाहजी राजे को इतना कमजोर मत समझिए. बाजी राजे घोरपड़े, यहाँ पंडित जी को नवाजा जा रहा है, आप उनके बारे में कहिए. आता यांच्याविषयी काय बोलायचं? अहो, तोडा, कडी, मोहरे, वस्त्र, तुरा एवढं समद दिलं
तरी बी पंडितजींचा चेहरा पडलेलाच. हमें पता है पंडित जी मायूस क्यों है. पंडित जी मायूस है क्योंकि हमने हमारी बात अब तक पूरी नहीं की है. क्यों पंडित जी? और इसलिए शर्म के मारे गर्दन झुकाकर खड़े हैं. हमारा हुक्म था कि शाहजी राजे को घसीटते हुए यहां ले आइए. सही फरमाया हमने? जी, पर वो वहां पर नहीं थे, इसलिए हमने पुनः जला दिया, शमशान बना दिया. सुभान अल्लाह. लेकिन इसका इनाम भी तो मिला आपको, मिला ना? तो फिर जाइए, आपने जो काम अधूरा छोड़ा है उसे पूरा कर आइए. उस गद्दार शाहजी को यहाँ घसीटते हुए ले आइए. जाइए. रुकिए. अब आप नहीं, अब ये जिम्मा रंडुल्ला खां को सौंपते हैं. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. या गावात एका दिवसासाठी आम्हाला आश्रय मिळेल का? तुम्ही या बाईला पळून तर नाही आणल्या, नाही तुमच्यातली दिसत नाही म्हणून म्हणलं मोठ्या घरची दिसतीये. नाही नाही, हा माझा भाऊ आणि हे आमचं कुंकू. असं मग मला एक सांगा, या वक्ताला कुठली वारी? नाही, आषाढ नाही, कार्तिक नाही, माघ बी सरलाय, मग ही कुठली वारी? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. माऊली, तीनही वारी तुम्हाला ठाऊक आहेत. विठुरायाची कृपा. जास्त बोल नगस, आधी जबाब दे. अहो, आम्ही 12 मासी वारीला जातो. आम्ही जातो म्हणजे काय, तोच आम्हाला बोलावून घेतो. प्रत्येक एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन नाही झालो तर आमचं व्रत मोडेल. मग शेतीची काम मी आहे की माऊली. उगा दाजींना कशा पायी परपंचात गुतवायचं ना. अरे मग आस्तुरीला येळ देता येत नसेल तर लगीन कशाला केलंस? साधू व्हायचं ना. म्हणूनच या वेळेला आम्ही मागं लागलो की आम्ही येणार वारीला. दादा, आज मुक्कामाची व्यवस्था होईल का इथं? होईल ना, होईल. दादा म्हणून नातं जोडलंय. तोंड फिरवाल तर नरकात जाईल. ए सखू, सखू जी. बघ पाहुणे आले. हा वय वय या. गठुडी ठेवा आणि पायावर पाणी घ्या. एक बरी आहे, भाकऱ्या थापायला नाही बसल्या, नुसत्या वाढतच आहेत. असं नाही, जिजाक्कांना भाकऱ्या बडीचा बेळत्यात. मधल्या बाईसाहेबांनी समज शिकविला आहे. तुम्ही नका गोर घेऊ. बरं बरं बरं, झाल्या. पुरे पुरे पुरे. दादा, बघा स्वारी नको म्हणतायत. स्वारी? कोण स्वारी? अव मायेनं दादाला म्हणत असतील. उगा कशाला तुमच्या दाताखाली खडा आल्यावानी विचारताय. आणि काय हो, ती एवढी लाडानं तुम्हाला वाढतीय, मग घ्यायला काय झालं? वाढ ग पोरी, वाढ. तू कसं खात नाही ते बघते मी. नाही बस बस बस. वारकरी आहेत ते, 12 मासी वारीला जातात. दारोदार काय पोटभर मिळतंय वय, म्हणून नसन राहिली सवय. राहू दे. कारभारणीचं मन मोडून डोळ्यात पाणी आणायची सवयच आहे ना.
एक दिवस घेतली म्हणून काय झालं? अहो नाही नाही, आम्ही कधीच कुणाचं मन मोडत नाही. प्रत्येक स्त्री ही आमच्यासाठी रखुमाईच असते. बघा, रखुमाई म्हणतात. आता वाढच. हो घ्या. पाहुणं, तुमच्या इटुराय आणि रखमाई बरोबर एक ध्यानात ठेवा. पोटाला पोटभर खाल्लं ना, मग कारभारीला बरं वाटतं. मग एखादा सोन्याचा डाग नाही दिला तरी चालतंय. काय हो? होय तर. आणि दाजी, आता आपल्याला पाठ तर टेकायची आहे. कुठं 2 हात करायचे? हा ना अजून. हा घ्या घ्या. अजून नको, बस घ्या. राज, दाजी, जिजाकांना काहीतरी व्हायला लागलंय. काय? होय. हो दाजी, आत कुठं निघाला सर? आज काय तुमच्या इटुरायची काकड आरती चालली होय? आमच्या बहिणीला तुमच्या कारभारीला उलट्या होत आहेत. अचानक वैद्यांना बोलवायला पाहिजे. मला ठाव आहे, रानातून जाऊन मुळी घेऊन येतो. चाटण दिलं की बरं वाटेल त्यास. ओ पाहुणं, गुमान राहा. रखमा मावशीला बोलवलं, ती बघल सगळं. आव आल्या की नाही रखमा मावशी? पोरलंय घाबरी गुबरी झाली या. अहो मग बाहेर घेऊन या हवेला, बरं वाटेल तिला. वय वय. अहो का झेपत नाही तर कारभारणीला घेऊन कुणी वारीला निघतं वय. ये पोरी, बस इथं, तुला जरा बरं वाटतं. अहो त्या रखुमाई येणार होत्या ना, कुठे राहतात? आले आले. म्या बघते. घे बाई, घे. हे घ्या. हे घे. बरं वाटेल, घे. अहो हसताय काय सगळं? त्यांना त्रास होतोय तो आधी थांबवा. आता ह्यो तार असाच होणार, 9 मास होणार. बाय पोटुशी हाय. बघा, आणि तुम्ही म्हणतायचा मोठ्या घरची हाय म्हणून तेज आहे, पण तसं नाही. आई वयाचं तेज आहे. दाजी, तुमच्या इटुरायचे आता आभार माना. अहो चांगल्या ठिकाणी आसरा देऊन तुम्हाला चांगली वार्ता दिली आहे. बाप होणार राहायचा. आत घेऊन जा तिला. कुणाची वंगाळ नजर नको पाडाय. वय वय. हा, वंगाळ नजर नग पडाया. चल चल पोरी, आज चल. वंगाळ नजर म्हणजे? सुलतानी हाशमांची वांगा नजर काय सुधीक सोडत नाहीत. धान्य म्हणू नका, कोंबड्या बकऱ्या बायकांना पण उचलून घेऊन जाते. मग तुम्ही काय करता? हो दाजी, आम्ही काय चुडा भरलाय का काय?
हत्यार आहेत. पांडवांच्या परीस अंगणातल्या झाडावर झाकून ठेवल्यात. हशम आलं की म्यानातनं बाहेर पडत्यात. वार मर्दा, म्हणजे सगळी वस्ती लढती वय. समधी लढते. अव कोणी बी मागं राहत नाही. कमाल आहे. पण एवढी हिंमत कशी आली? अहो कवा कवा दाजींना समजून सांगत जावा. आजूबाजूला डोळे उघडून बघा म्हणाव, मग समजन सगळं. अहो पण तुम्हा लोकांमध्ये हिंमत आली हे आम्ही डोळे उघडे ठेवून इकडे तिकडे पाहिले तर कसे समजेल? अरे का डोळे उघडे ठेवून बघशील ना तेव्हा समजल. आपला राजा शहाजी राजा आहे. अरे लय पराक्रमी तो. फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय. जसा राजा तशी प्रजा होणारच ना. पण पुनवडी जाळली ना. म्हणून काय झालं? आता हशम येत्यात, आम्ही बी 2-4 गमावतोच ना. एक पुनवडी गेली म्हणून काय झालं? गुलामीत पिसण्या परीस लढून मानानं मरू. सारे मुल्क में शाहजी राजा की चर्चा हो रही है. उनका हौसला दिन ब दिन दुगना हो रहा है. और आप क्या कर रहे हो? हुजूर, हम मंजिल के करीब हैं. बस आखिरी घाव बाकी है. वजीर आजम फतेह खान, आखिरी घाव शमशेर से किया जाता है, जुबान से नहीं. शाहजी राजे मैदान जंग में अपना हुनर दिखाते हैं. और आप सिर्फ जुबानी जंग लड़ाते हो. वो भी नादान सरदारों के साथ. हम कांटे से कांटा निकाल रहे थे. खामोश. हम आपका रुतबा खारिज करते हैं. क्योंकि आप वजीर आजम की हैसियत नहीं रखते. फतेह खान को अंधेरे कोठड़ी में बंद करो. शायद अंधेरा इनकी आंखों को शर्म सिखाएगा. ले जाओ इन्हें. सुना है आपको पहरा देने का तजुर्बा है. आप फतेह खान के कोठड़ी पर पहरा देंगे. लखूजी राजे को और उनके भाई जगदेव को हमारे सामने पेश करो. भीती वाटतीये? तुम्ही आमच्या जवळ असल्यावर कसली भीती? संभाजी राजांनंतर 4 अपत्ये काळाने. त्यावेळी स्वराज्याचा जन्म झाला नव्हता. त्यांना गुलामीत यायचं नसेल. पण आता स्वराज्याचा जन्म झालाय. मग का भीती बाळगायची? आणि एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? बाळराजांनी आपल्या आगमनाची जाणीव करून द्यायला जागा आणि वेळ काय निवडली ते बघितलं का? म्हणजे आम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य रयतेत त्यांची दुःख जाणून घ्यायला मातोश्री आल्यात. ती वेळ साधली आहे. जन्मापासूनच एवढं जाणते पण असेल. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांची सोबत असेल. उगवत्या सूर्यनारायणाची साथ असेल तर वाट चढणीचीच असणार. ओ पाहुणं, आमच्या बहिणीला घेऊन या. कुडमुंड्या जोशी आलाय. बाळाचं भविष्य बघू. या लवकर. होय. आता कुणा कुडमुड्या ज्योतिषाचं भविष्य आम्हाला गरजेचं नाही वाटत. आमचे बाळराजे जाणते राजेच होणार. हो, नक्कीच. पण बाकीच्यांच्या समाधानासाठी जाऊया. त्या कानाने ऐकू आणि त्या कानाने सोडून देऊ. चला. अरे हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय. दादा रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट वांगाळ केलं नाही, देव तुझं बी काय करणार नाही.
लक्षात ठेव, त्याच्या घरी देर आहे अंधेर नाही. मोरले येईन ना तेव्हा अंगणामध्ये दोरीवर अंगड टोपडं वाळत घातलेलं असल आणि कोपऱ्यामध्ये दिवा नाही समय तेवत असल. शबूत माझा खोटा ठरला तर घेतलेलं धान्य परत करीन, पण तशी वेळच येणार नाही, आहे की नाही? सुखी माझ्या घरी पाळणं कधी हलल सांगशील काय? त्यासाठी तू घरी थांबशील काय? ओ जोशी, आमच्या घरी पाहुणे आले. माझी बहीण आहे, तिचं भविष्य बघा, फोटोशी आहे. सांगायची गरज नाही, चेहऱ्यावरच तेजच सांगतय. अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल. आणि काय काय निरीक्षण आहे तुमचं? आणि राजाची राणी आईसा. जोखीम घ्यायची सवय आहे. 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्या. बरोबर नसेल तर तोंडात मार माई. हे अगदी खरं सांगितलं. आणि बाळाचं नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहराच सांगतोय ना. बाळ बाळ काळावर राज्य करील. पण माई, किती बी उंच झाला ना तरी तुझा शबूत त्याच्यासाठी लाख मोलाचा असेल. आज आमच्या घरी हात ओले केल्याशिवाय सोडणार नाही. तिच्या दादल्याचा हात बघा. तरुण पण इथून याच्या नादी लागलाय. त्याच्या तोंडात कवा सुटल. अरे ही तर काय करतो? फौजाचं नाव काढशील. अरे असलं हा टाळ कुठं नाही, हत्यार उचलायला जन्माला आलीयेत. अरे उचलून त्यांचं सोनं कर. शहाजीराजांची ओळख आहे आपली. चल त्यांच्याकडे नेतो. माऊली, तुम्ही शहाजी राजांना ओळखता? पण कसं काय? तुम्ही तर कुडमुड आहे ना? माऊली, गावगाव फिरतो, मग त्यांच्या गडीवर जाणार नाही का? लई चांगली ती. अरे वारी करण्यापरी चल त्यांच्याकडं नेतो मी. घटवळ की आपली. चल. आपकी बात खत्म हुई? हमने आपको पहले मौका दिया था. आपने जितना बयां किया, हम यकीन करते हैं कि सब कुछ सच है. हुजूर, आपके सामने हम... बस बस, अब हमें अपनी बात कह रही है. हमारी नजर से आप शहाजी राजे को पकड़ नहीं पाए क्योंकि वो आपके जमाई है. रिश्ता बीच में आ रहा है. एक तरकीब हमने सोची है. अब देखिए आप शहाजी राजे को जल्द से जल्द कैसे लेके आते हैं. हम कुछ समझे नहीं. तरकीब यह है कि जब तक आप शहाजी राजे को जिंदा या मुर्दा लाते नहीं, तब तक आपके भाई जगदेव राजे हमारे पास रहेंगे. देखते हैं कौन सा रिश्ता आपके लिए नजदीक का है. जगदेव राजे को हिरासत में ले लो.
उनकी मेहमान नवाजी करने का मौका मिला है, उसे यादगार बनाओ। ले जाओ। कुणासमोर नको, इथं बोला. अहो बोला. काय जे दिसलं तेच सांगितलं ना. चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत. हात दुखतोय, सोडा ना. चुकीचं म्हटलं का? पण तुम्ही कारभारणी समोर बोलत होतात, इथं सांगा. ते सासऱ्याचं काय म्हणत होतात? ते तुम्हाला बी शहाजी राजांवादी सासऱ्यांकडून धोका आहे. काय म्हणता? गळपटला का? अरे काय हा? अरे शहाजी राजा बघ, एकीकडून सासरा आहे, एकीकडून इजापूरचं सैन्य आहे, एकीकडून मुघलांचं महाबत खान आहे. अरे तीन शाया अंगावर घेतोय, पण गडी डगमगला नाही. ऊन आहे काय चून आहे, सह्याद्री वाणी खमकाय. एवढं सगळं तुम्हाला दिसतं? नाही पटत. खरं सांगा, काय सगळ्या खबरा कुठून काढताय? का एकावर एक थापा मारताय? अहो विठुरायाची आण, यातले एक सुधी लटकन आहे. मग तुम्हाला कळतं कसं? अरे आमचा बी लय मोठा गोतावळा आहे. पोळ्याच्या जाळ्यावानी पसरल्या ती समधी. जे दिसतं ना ते एकमेकांना सांगतोय. आणि कुणी तुमच्यावरच धाड टाकली तर? अवघड काय आहे, लगेच फकीर बनतो. आम्हाला धरायला येणारे आमच्याच पायावर डोचकं ठेवतात. का नाही राज? अहो भ्या वाटत असता जर तर पुण्याची खबर तिथपर्यंत गेली असती की. म्हणजे अजून गवगवा झाला नाहीये तर? अहो तिथं आसमानी सुलतानी दोन्ही संकट हातात हात घालून आहे ती. पर जगण्याच्या लढ्यात बाकी गोष्टींची सूद अहो किती जण नसती. हाताच्या बोटावर मोजणे इतकी. हा पर राज, त्यांच्यामध्ये लई भरोसा आहे बरं का. अहो बोलत्यात ती अशी संकट आधी बी होती की, पर त्यापायी शहाजी राजांनी माघार घेऊ नये. आम्ही ज्या वस्तीत आहोत तिथेही हाच विश्वास आहे. बाजी थांबा. बाजी थांबा. अहो सोनदेव आहेत ते. तलवार म्यान करा तुमची. अहो काय पंत, जरा आवाज तरी द्यायचा की. आता राजांना थांबवलं नसतं तर पात फिरलं असतं ना. राजांनी बोरू बरोबर आम्हालाही पात बाळगण्याची आज्ञा केली. आम्ही जरी वार केला नसता तरी अडवला नक्कीच असता. भले शाबास. काय म्हणतोय लोधी, भेट चांगली झाली ना? कसं ते तुम्ही ठरवा. त्यानं जड जवाहीर संगे देऊन बोळवण केली. लोधी ना जड जवाहीर? अहो काय बोलताय काय पंत? दिल्लीच्या तख्तावर बसायचं असेल तर शहाजी राजांचा पाठिंबा तुम्हाला द्या, पण त्याचं काही मोल असायला हवं. तो म्हणाला मोल तिथं तख्तावर बसल्यावर देऊच. मी म्हटलं ठीक आहे, तेव्हा मोल द्या. आता बयाणा म्हणून द्या. वा सोनदेव वा, त्याला जिंकणं फार सोपं नव्हतं. तुम्ही खूप मोठी कामगिरी केलीत. पंत नाही, पात्यापेक्षा तुमचं डोचकच लई छाक चालतंय. सोनदेव, आणखी एक कामगिरी कराल? आज्ञा राजे. शिवनेरीवर जा. तिथं विश्वासराव सगळा कारभार बघतात. लोधीकडचे काही डाग नजराणा म्हणून घेऊन जा. आऊसाहेबांना सोबत घेऊन जा पेमगिरीवरून. त्याला जुन्या नात्याची आठवण करून द्या. नवं नातं जोडायचंय हे सांगा. पाहूया विश्वासराव काय निवडतात, नातं की नजराणा.
कसले भास. की अशुभ संकेत. अहो येत्याल दमदारा जरा. काय हो पाहुणं, कुठं गेलं कुठं तुमचं दाजी? अहो येत्याल येत्याल. न येऊन कोणाला सांगतील? असं सोडून जायचं मनात आणलं ना, तो खोड्याहून गाठू. असं सोडू देणार नाही. नाही नाही, ते असं सोडून जाणार नाही. तू नका सांगूस. अहो पण आमचं दाजी असं नाहीत. कशाहून? तो बाप्या सोडून गेला असेल तर? खान जहान लोधी तो येणार होता ना, त्याचं काय झालं? चंबल पर्यंत पोहोचलाय तो. मुघल सैन्य पाठीवर घेऊन धावतोय, त्यामुळे वेळ लागतोय. तरी आता चंबल नदीच्या तीरापलीकडेच त्याचं सैन्य आणि कुटुंब कबिला ठेवून तो, त्याची 2 मुलं आणि 5 अफगाण एवढेच हत्तीवर बसून नदी पार करून आपल्या बाजूच्या तीरावर आले. कुटुंब कबिला मागं सोडून? अहो पण तिथे तर दुश्मन आहेत ना. पण वेळच तशी आली आहे. ते बघा, मशाली ती म्हणजे दाजीच असणार. हा दाजी. अहो दाजी होता कुठं तुम्ही? यांच्या तोंडचं पाणीच पडून होत बघ. म्हणजे आम्ही येणारच नाही असं वाटलं की काय? अहो त्या रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला, या कानांना आपोआप ऐकू येतो. ओ दाजी, ते आम्हाला नका सांगू. असल्या थाप आपल्या कारभारीला ऐकायच्या. आम्हाला नग. चल ग. जो अनुभव आपल्याला इथे येतोय तोच बाजींना मावळात आलाय. म्हणजेच रयतेचा आपल्यावर राग नाही, विश्वास आहे. आपण काहीतरी करू अशी आशा आहे. आता वेळ घालून चालणार नाही. उद्या सकाळीच आपण या वस्तीचा निरोप घेऊ. हे ऐकून आम्हाला उमेद आली. आपलं राज्य, स्वराज्य वाढावं असं जर सगळ्यांना वाटत असेल तर ते नक्की वाढेल. चला निघतो आम्ही. एवढी काय घाई झालीये? जणू काय जाऊन कुठं मोहिमेत झुंजायला जाणार आहे सा. राहावा की 2-4 दिवस. 1 दिवसाचाच मुक्काम करणार होतो, पण तुमच्या प्रेमामुळे 2 दिवसाचा मुक्काम केलाच ना. ते आमच्यामुळं नव, बाळ येण्याची चाव लागली म्हणून राहिला. उगा त्याचं श्रेय आम्हाला चिकटू नका. होय दादा, पण एकाच घरी मुक्काम आमच्या नेमात बसत नाही. जावंच लागेल. थांबा, भाकर तुकडा बांधून देते. हे काय लगी निघाले आणि फिराजदा तुम्ही काहून सोडायले? म्या कशाला सोडलं? आता ते जाणाऱ्याचं पाय रोखू नये म्हणतात. आता ते बी खरंच आहे. आता आमच्या घरी बघा, आमचा मेवना 2 साल गुजरलं तरी निघायचं नाव काढ नाही. पण आता पुढं कुठं? तो पांडुरंग वाट दाखवील, तिकडे पाय जाणार. घ्या. ओ दाजी, आमच्या बहिणीला मुक्कामी ठेवा आणि मग वाट फुटल तिकडं पाहायला जाऊ द्या. हा, तिची परिस्थिती नाही, 2 जीवाची आहे. ओ पाहुणं, तुम्ही बी ध्यान ठेवा. उग विठ्ठलाच्या नावावर कुठं जाऊ नका. हा चला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. सोनदेव, तुम्ही कारभारात नौखे आहात. एवढे नजराणे देण्याची आपली परंपरा नाही, ती सुलतानशाहीत. अहो ते आपले नाहीच आहेत, लोधीकडून मिळवलेले आहेत. अहो पण मग आमच्या साक्षीनं नजर कशाला करायचे?
विश्वासरावांना नात्याची आठवण आहे की नाही ते राजांना बघायचं आहे. मगच सोयरिकीची बोलणी करायची आहेत. राजे सुद्धा हुशारीनं पाऊल उचलतात. आले. औक्षवंत व्हा. बसा. ही कुठली रीत? नात्यांपुढे नजराणांची काय मातब्बरी? मी केलंय गरवर्तन. चला चालू लागा. थोरलाबाई साहेब, आपण वर्दी दिली असते तर आम्ही स्वतः शिवनेरी खाली आलो असतो. तो मान आम्ही द्यायलाच हवा. पण त्याऐवजी नजराण्यांचे अडथळे आले. ती गलती आमच्या सोनदेवांची. कारभारात नौखे आहेत. जमेल त्यांना हळूहळू. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. या आता. क्षमा असावी, पण शहाजी राजांना आपल्याला भेटण्याची इच्छा होती. पण आपल्या परवानगीशिवाय कसं भेटणार? आपला दरारा मोठा. आमचा कुठला आला दरारा? अहो, तुमच्या शहाजी राजांचा दरारा. त्यांना दुनिया घाबरते, आम्हाला नाही. बेशक आम्ही भेटीला उत्सुक आहोत असं सांगा, किंवा असं सांगा की जोपर्यंत तुम्ही भेटीला येत नाहीत तोपर्यंत तुमच्या आऊसाहेब गडावरच राहतील. आम्ही त्यांना अजिबात सोडणार नाही. जाण्याचा विचार आम्ही मांडलाच नाही. आपल्या घराण्याचे जुने ऋणानुबंध नव्या नात्यात बांधले जावेत म्हणून आम्ही आलो. आपली जयंती. संभाजी राजांसाठी मागणी घालायला आलात? वा वा. शिवाय देवी काय काय जुळवून आणेल, हा तिचाच आशीर्वाद. मुद्रा राज, समधी खबरबात घेऊन आलोया. नाशिकच्या दिशेने महाबत खाना अंगावर येतोय आणि दौलताबाद कडून निजामाचं तालेवर सरदार मागावर आहेत. तालेवार कोण? बघा, फौजेतील नसून सुद्धा तुमच्या समोर तुमच्या आबासाहेबांचं नाव न घेण्याची अदब आहे. आबासाहेब आपल्या मागावर? तुम्ही ओळखलं? म्हणजे हे आपल्या फौजेतले नाहीत? मग कोण आहेत? तुम्ही चेहरा ओळखला नाहीत? नाही, बघितल्यासारखा वाटतोय पण लक्षात येत नाहीये. मुडमुडे. नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहराच सांगतोय. अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल. 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्यात. काय खरं की नाही? म्हणजे ते सोंग होत? अहो, हे सुद्धा सोंगच आहे. पण वार्ता खरी आहे. सांगितलं होतं ना, आमचं बी जाळं कोळ्याच्या जाळ्यावानी पसरलेलं आहे. तुम्ही स्वारींना ओळखलं होतं? हा, राजाने हात पकडून वस्तीला रेटत नेलं होतं ना, तेव्हाच ओळख पटली होती. काय जे दिसलं तेच सांगितलं ना. चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत. हात दुखतोय, सोडा ना. भीमराय, पुढे या. तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे. निजाम आणि मुघल या दोघांची खबर सतत देत राहा. आम्ही याच वाटेनं शिवनेरीच्या दिशेनं पुढे जाऊ. जी राजा.
शिवनेरीकडे? पण तो तर मुघलांच्या ताब्यात आहे ना? बघितलत, एक एक मोती स्वराज्याच्या कार्यासाठी मिळत चाललेत. आधी बाजी पासलकर, मग सोनदेव, आणि आता हे भीमराय. प्रत्येकाची खासियत वेगळी. त्याचा आम्हालाही आनंदच आहे, पण आमचा सवाल तुम्ही टाळलात. हो सबूर सबूर. आम्ही गडावर जाऊ असं नाही म्हटलं, शिवनेरीच्या दिशेनं जाऊ असं म्हटलं. अजून काही गोष्टींची वाट आम्ही बघतोय, त्या पूर्ण झाल्या की कळतीलच. त्याआधी आपण इथला मुक्काम हलवू. तुमचे आबासाहेब केव्हाही गाठतील. ओ कारभारीन, ओ कारभारीन, जर बाहेर या. काय व काय म्हणतायसा? हे गणप्या काय म्हणतो ते ऐका. काय रे, काय बोलतो? अहो, तुमच्या घरी आलेलं पाहुणं शहाजीराज आणि त्यांची राणी होती, वारकरी नव्हतं. मेल्या, तुझ्या जिभेला काही हाड? आणि तुम्ही कुणाचा बी काय पण ऐकतायसा? किती गरीब जोडपं होतं ते. तुम्ही एखाद्या शेंबड्या पोराला बोललात तर ते शेंबडं पोर बी तुम्हाला उलटून बोलतं या. आणि त्या भाऊले तुम्ही एवढं बोलला, कधी काही बोलला का तो तुम्हासनी? होय ग, अगं आल्यापासून त्याला फाडफाड बोललो, पण कधी उलटून नाही बोलला. नाही, वारकरीच होता. हा हा. हे पिराजी दादा, अरे तुझा तो पाहू ना, त्याला नांगरणी, कुळवणी, पेरणी, कापणी, अरे ह्यातलं काय ठाव होतं काय वय? हा, सारखा सारखा विचारत होता. हा बरोबर आहे. वावरात काम केलेल्या माणसाला एवढं बी ठाऊक असाल ना? बोलताना बी आम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं असं म्हणायचा तो बाप्या. अरे बाप्या काऊन? पाहिल बी तशीच बोलायची. होय, एक डाव सवारी काही घेतच नाही असं बोलली बघ. तू जोशी काय म्हणाला? राजाची राणी आहेस, बोलला की नाही? बोलला की नाही? ए शिरप्या, अरे गप, काही बोल नको. चल फुटा. अरे काही काही सांगू नका. चला. अरे पण ऐका. अरे चला चला, काम धंदे करा. राजे कसे असतील ते माझ्या घरी कशाला येतील? वारकरीच होत. हा, या सोनदेव. सेवा रुजू करून घ्यावी राजे. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. काय निवड केली विश्वासरावांनी? नजराणा की नातं? नातच. नजराण्याकडे बघितलं सुद्धा नाही. आधी जाऊन थोरल्या बाईसाहेबांचे पाय धरले आणि जुन्या नात्याची याद दिली. वा वा, आम्हाला फारच आनंद झालाय. आम्हाला ठाऊक आहे तुमच्या मनात काय काय सवाल आहेत. आधी यांचं बोलणं पूर्ण करू. सोनदेव, इथून पेमगिरीवर जा. संभाजी राजे आणि गोदा यांना घेऊन शिवनेरीवर या. आम्ही इथूनच थेट येऊ. हिराजी मदतीला असेलच. जी. हे काय चाललंय आम्हाला कळेल का? थोरल्या बाईसाहेब म्हणजे कोण? सासूबाई साहेबच ना? मग त्यांना मुघलांच्या किल्ल्यावर का पाठवलंय? आणि आता संभाजीराजांना पण बोलावताय? कमाल आहे. आम्ही भीमरायाला काय म्हटलं होतं आठवतं? तेच तर, स्वारींच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात, पण आम्हाला त्याचा थांग सुद्धा लागत नाही. भीमरायाच्या वेळी विचारलं होतं, अजूनही सांगितलं नाही. ऐका ऐका, सांगतो. शिवनेरी जरी मुघलांच्या ताब्यात असला तरी तिथले किल्लेदार कोण आहेत? आपले विश्वासराव. कोण विश्वासराव? शरीफजींच्या राणीसाहेब, म्हणजे तुमच्या जाऊबाई साहेबांचे वडील. आऊसाहेबांना आम्ही उगीच शिवनेरीवर नाही पाठवले, सोयरिकीची बोलणी करायला पाठवले. संभाजीराजांची सोयरी एवढ्यात? आणि याबद्दल आम्हाला काही सांगावंसही वाटलं नाही. हो, सोयरीक नाही झाली अजून, फक्त कल बघितलाय. बोलणी आपणच करायची. आबासाहेब आणि मुघल आपल्या पाठीवर आहेत,
आणि या सगळ्या धामधुमीत तुम्हाला संभाजीराजांच्या सोयरिकीचं बरं सुचलं. या सोयरिकी मागे काही कारण आहेत का? काहीतरीच काय. आणि आम्ही तुम्हाला नाही सांगणार का? नाहीच सांगत आहात म्हणून तर विचारलं ना. नसत्या शंका घेऊ नका. आपल्याला लवकरात लवकर शिवनेरीकडे जायचंय, ते महत्वाचं. शाहजी राजे शिवनेरी की ओर जाने वाले हैं. क्यों? मालूम नहीं, कुछ रिश्ते की बात है. ये रिश्ते भी बड़े अजीब होते हैं, उसूलों से लड़ते हैं. कभी निभाए तो भी बदनाम होते हैं और ना निभाए तो भी फर्ज अदा न करने का जुर्म सर पे आता है और तोड़ने की फितरत नहीं. कभी कभी लगता है सब फिजूल है. लखुजी राजे आपके हुक्म का इंतजार है. हाँ बिल्कुल, जल्द से जल्द हमें उन्हें रोकना है. शिवनेरी के विश्वास राव एक जाबाज किलेदार के मर्तबा रखते हैं. वहां पहुंचने पर शाहजी राजा को पकड़ना और भी मुश्किल हो जाएगा. इसलिए शिवनेरी पहुंचने से पहले हमें उन्हें पकड़ना है. चलो. अब एक बात तो अधूरी रह गई. वहां पे उनके साथ उनकी रानी साहिबा यानी आपकी बेटी भी है. काय करणार आम्ही जिजा? तुम्हीच सांगा आम्ही काय करणार? आमचा नाईलाज आहे. तुमचे काकासाहेब तिकडे पाच्यांच्या ताब्यात आहेत. तिथंही नातंच ओलीस ठेवलंय. अहो, तुम्ही उभ्याच? हे बघा, रीत म्हणून उभ्या राहू नका. आता तुम्ही दोन जीवांचे आहात. बसा बरं, बसा. हो. सावकाश. कुठलीही भुलावण होऊ नये आणि त्याचा गैरमतलब नंतर निघू नये, त्यासाठी आम्ही सुरुवातीला स्पष्ट करतो. आम्ही थोडेसे घाईत आहोत, ते वेगळ्या कारणाने. संभाजीराजे आणि आपल्या जयंती यांच्या विवाह मंगल कार्यात आम्हाला उपस्थित राहता येईल असे वाटत नाही. आऊसाहेब जातीने सर्व व्यवस्था पाहतील. पण तुम्ही आता आलाया तर कार्याला किती वेळ लागणार? तेवढाही वेळ आम्हाला मिळेल असं वाटत नाही. आम्ही समजलो नाही. उलगडून सांगतो. आमच्या पाठीची निजामशाहीकडून आमचे सासरे लखुजी राजे आणि मुघलाईकडून महाबत खान लागलेला आहे. इकडे विजापुराकडून रणदुल्ला खान सुद्धा मोहीम आखत आहे. अशा परिस्थितीत इथं राहणं. पण सोयरीक वेगळी आणि चाकरी वेगळी. कुणी त्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. शिवाय आपण काही नव्यानं नातं जोडत नाही आहोत. त्याबद्दल कोणी राजकीय रंग चढवले जातील. शरीफजी असते राज त्यांनीच पुढाकार घेतला असता. सोयरिकीबद्दल गैरमतलब काढतील असं वाटत नाही. पण आम्ही तातडीने निघण्याचं म्हणतोय त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही इथं असल्याचा तुम्हाला त्रास होऊ नये किंवा आमच्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ नये. बरोबर बोलतोय ना? स्वराज्याचा यांना कशाला त्रास? अगदी रास्त. आमच्या मनात हा विचार आलाच नाही. विषय निघालाच म्हणून विचारतो. स्वराज्य हा कोण प्रकार? स्वराज्य हा कोण प्रकार? प्रकार नाही, स्वप्न.
आम्ही आणि स्वारींनी एकत्र मिळून बघितलेलं स्वप्न, हे राज्य आपलं असावं, आपल्याच भूमीत आपण परकीयांची गुलामी करतो आहोत, ते न करता आपल्याच मुलखात आपणच राजे असावं, मनात भीतीला जागा नसावी, न्यायाची खात्री असावी, असं स्वराज्य. बाजी पासलकर, सोनदेव आणि आता भीमराय असे एकाहून एक मौल्यवान हिरे आम्हाला यासाठी जोडले गेले आहेत. का नाही, गुड्या तोरण उभा राहायलाच पाहिजे. कावळ्या सांग घासून आम्ही बगळा नाही केलेला. आमचा राजहंस आहे, राजहंस. या यज्ञात असंख्य समिधा लागणार. ही आमच्या घरातून पुढची समिधा तुमच्या पायी अर्पण करीत आहोत. भीमराय, तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे. हे जगावेगळं धाडस आहे. कल्पनेतही नसलेलं काहीतरी तुम्ही प्रत्यक्षात आणताय आणि म्हणूनच तिन्ही शाया तुमच्या मागे लागले. आम्हाला मनातून कौतुक आहेच, पण जीवावर तर धाडस आहे. सांभाळा. म्हणूनच तुम्हाला अपाय नको म्हणून आम्ही तातडीने निघायचं म्हणतोय. आऊसाहेब सगळे कार्य पाहतील. काय आपण फक्त राजनीती आणि सोरीक जमूनच फक्त करू शकतो, पण स्त्रीवर्गाला जी जाण आहे ना, ती आपल्याला नाही बरं का शहाजीराजे. अहो, आमच्या मंडळीने जो मुद्दा मांडलाय तो आमच्या लक्षातही आला नव्हता. अहो, सांगा तुम्हीच. जिजाबाई साहेब 2 जीवांच्या आहेत, तर त्यांना कशाला घेताय तुमच्या पळापळीत? त्यांना राहू दे ना इथेच. उगाच त्यांची फरफट नको व्हायला. हो, पण शत्रूची बायकोच हाती लागली तर अशी कशी मिळेल? अहो, आम्हीही नात्यात आहोत आणि गड तर मजबूत आहे. हे बघा, तुम्ही काय घोर लावू घेऊ नका. त्यांना इथंच राहू द्या. त्याचा जिम्मा आम्ही घेऊ. तुमची नेमकी तक्रार काय आहे? स्वारींनाच विचारा. आम्ही शिवनेरीवरच मुक्काम करावा ही यांचीच इच्छा असताना सुद्धा मुत्सद्देगिरीने विश्वासरावांच्या तोंडून हे वदवून घेतलं. विचारा, तुम्हीच विचारा. आम्ही त्यांना विचारूच, आधी तुम्हाला विचारतो. या निष्कर्षावर कशा पोचलात? आम्ही वस्तीवर थांबलो होतो तेव्हाच सोनदेवांच्याकडून लोधी बरोबर शिष्टाई केली. आम्ही नाही म्हटलेलं असतानाही त्याच्याकडून मिळालेली रक्कम आम्ही खासगीत नाही वापरली. स्वराज्याच्या कामीच आली आहे ती. आणि एक लक्षात ठेवा, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बरं, तो विषय आम्ही बाजूला ठेवला. पण तुम्हाला इथं त्यांनी परस्पर पाठवलं. आम्ही बरोबर असतानाही आम्हाला अंधारात ठेवलं. अहो साहेब, विश्वासरावांकडून कल कळत नाही तोवरच नाही सांगितलं. पण सोनदेव आले तेव्हा बाईसाहेबांसमक्षच त्यांनी सगळं सांगितलं. लपवायचंच असतं तर तंबूच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही बोलू शकलोच असतो. आबासाहेब, महाबत खान, रणदुल्ला खान अशा 3-3 शाह्या पाठलागावर असताना पोटुशा राणीची व्यवस्था कुठं करणार? त्यासाठी संभाजीराजांच्या सोयरिकीचा घाट घातला आणि आम्ही इथंच मुक्काम करावा हे विश्वासरावांच्याच तोंडून वदवून घेतलं. झालं तुमचं बोलून, आता बोलू आम्ही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला दिसत असेल, परंतु आम्ही जिथे उभे आहोत तिथून आम्हाला तसं काही दिसत नाही. संभाजीराजे आणि जयंती या दोघांची जोडी मात्र छान दिसतीये हे नक्की.
म्हणजे आम्हाला जे वाटतंय ते सगळं चुकीचं आहे. आम्ही सांगतो आणि हे कायमसाठी लक्षात ठेवा. हे बघा, कुणाचंही नुकसान न करता आपण सगळ्यांचं भलं बघून त्यात चिमूटभर आपलंही भलं बघितलं असेल तर त्यात गलत ते काय? उलट तुमच्या अशा अवस्थेत राजांनी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताण येऊ दिला नाही. सगळं अगदी सहज पार पडतंय. तुम्हाला आनंदच वाटायला हवा. आम्हालाही खूप आनंद झालाय. आता लवकरात लवकर गाठ पक्की करून सुपारी वाढवून टाकूया. अहो, लवकरात लवकर म्हणजे काय? उद्याच करू. उगाच वेळ दवडण्यात अर्थ नाही. हुजूर, लखोजी राजा ने किले को चारों तरफ से घेर लिया है. काय? शिवनेरी को हमने घेर लिया है. अब आगे? रात भर यही रुकेंगे. इलाका नया है और तो और हमारी फौज भी थक गई होगी. तब तक शाहजी राजे भाग गए तो? बाकी कुछ नहीं, आपके भाई साहब जगदेव राजे का ख्याल आता है. हाँ भाई हाँ, हमें सब कुछ याद है. हमें याद दिलाने की जरूरत नहीं है. कल सुबह देखेंगे. रेणू के माते, काय हा प्रसंग आमच्यावर आणलाय? आदेश म्हणून नात्यावर हत्यार चालवायला आम्ही परशुराम नाही, की तोडलेला जिवंत करायला आम्ही जमदग्नी नाही. जोडण्याचं बळ नाही तर तोडायचं कसं? तूच सांग माते. आता या काळात चालेल असा सुवर्णमध्य माते तूच सांग. घ्या. जिजाबाई साहेब मूतपाखात काहीतरी करत होत्या आणि गाठोडा बांधून निघाल्यात. कुठे? अहो, तेच तर नाही ठाऊक. त्या नक्की त्यांच्या आबासाहेबांना भेटायला जाणार असतील. नाही शहाजीराजे, वेढ्याची तुम्ही चिंता करूच नका. देवगिरीच्या तोडीस तोड बांधकाम केलं या किल्ल्याचं. जसा तो किल्ला कोणाला जिंकता आला नाही, तसा शिवनेरी सुद्धा कोणाला जिंकता येणार नाही. त्यामुळे बाईसाहेबांची तुम्ही चिंता करूच नका. विडा आणखीन कुणी घातला असता तर आम्हाला घोर नव्हताच. जिजाबाई, आबासाहेबांना भेटायला निघालात? हो सासूबाई साहेब. काय? हो, आम्ही आबासाहेबांना भेटायला जातो. अहो, तुम्हाला ठाऊक नाही, लखुजी राजेने सगळ्या गडाला वेढा. आम्ही निजामशहाच्या सरदाराला नाही, आमच्या आबासाहेबांना भेटायला जातो.